कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून, म्हणजे मान्यताप्राप्त बोर्ड म्हणजे कुठले कुठले, एक तर स्टेट बोर्ड असेल आपला महाराष्ट्राचा, किंवा सीबीएसई असेल, किंवा एनसीईआरटी असेल, ह्या कुठल्याही बोर्डातून आपण HSC म्हणजेच 12वी पास झालेलो असावं. म्हणजे त्याच्यात काय आहे, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो, हे काही मॅटर करत नाही, फक्त आपल्याला 12वी पास पाहिजे. तर हे झाल्यानंतर दुसरी अट आहे वयोमर्यादा. मित्रांनो, वयोमर्यादाची अट अशी आहे की ती महिला असो या पुरुष, त्या सगळ्यांना वय वर्ष कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त ओपन साठी म्हणजे जे सर्वसाधारणसाठी 28 वर्ष पाहिजे. आणि जे अदर आहेत म्हणजे ज्यांना कॅटेगरीमधून आरक्षण मिळतो त्यांच्यासाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार वेगवेगळी वयाची आहेत. उदाहरणार्थ जर आपण विजयांटी असाल तर आपल्याला 28+3, SC ST असाल तर 28+5, EWS असाल म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काय दिलेले आहे, वयोमर्यादा मित्रांनो दिलेली आहे. आणि त्यानंतरची जी गोष्ट आहे ती आपण पुढे लगेच बघूया. 3 नंबरची जी पात्रता आहे मित्रांनो, तर 3 नंबरची पात्रता ही शारीरिक पात्रता दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे शारीरिक पात्रता कशी पाहिजे. पोलीस मध्ये येण्यासाठी, पोलीस शिपाई म्हणजेच आता अंमलदार असे म्हणतात त्यांना, तर त्याच्यात येण्यासाठी शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल स्टँडर्ड